नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहत आहोत. सगळेजण आनंदी असतात की प्रतिमा घरी आली, पण तिला काहीही आठवत नसतं आणि तिच्याजवळ फक्त सायली गेली तरच ती शांत होते. आणि चैतन्य म्हणतो आता सगळ्यात महत्त्वाचं एवढंच आहे की सायलीचं प्रतिमा आत्या ऐकते, मग तिच्याच स्वाधीन सगळी जबाबदारी द्यायला हवी आणि त्यांना काय हवं नको सायलीनेच सगळं बघायला हवं. आणि हे ऐकल्यानंतर रविराजही म्हणतो खरंच तूच तिची काळजी घे, तू आहे म्हटलं मला तिची अजिबात टेन्शन राहणार नाही. सायली मग सगळ्यांसमोर म्हणत असते आत्याला काय हवं नको सगळ्या गोष्टीची काळजी मी करेल, कोणीही टेन्शन घेऊ नका, मी सगळं हवं नको आत्याला सगळं पाहील. आजीला खूप इमोशनल व्हायला होतं. आजी उठते, सायलीच्या जवळ जाते, तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवते आणि तिला म्हणते खरं तर तू आहे म्हणून आता काहीच टेन्शन नाही. सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट तू आम्हाला आणून दिली, आमचं हरवलेलं सुख तू आम्हाला परत केलंस, तुझे खरंच खूप उपकार ग. असं म्हणत आजी तिच्यासमोर हात जोडते. तेव्हा आजीला ती म्हणते तोंडावर हात ठेवून अशी उपकाराची भाषा आपल्या माणसांशी करायची नसते आजी. असं म्हणत दोघे एकमेकींना मिठी मारतात, रडू लागतात. रविराजही म्हणतो खरंच तुझ्यामुळे आज आम्हाला इतका चांगला दिवस पाहायला मिळाला, तुझे खूप आभार. आणि सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात. अर्जुनला खूप आनंद होत असतो, सायलीचं एवढं कौतुक चाललेलं असतं आणि ह्या दोघीजणी एकमेकींना मिठी मारून रडत असतात. आजी इमोशनल होत असते. सायली त्यांना मग सावरण्यासाठी म्हणते आता ना खूप झालं, आभार वगैरे काहीच मानायचे नाही, इथून पुढे असे शब्द तोंडातून काढायचेच नाही, आपण आता फक्त चांगल्या गोष्टीचा विचार करायचा, प्रतिमा आत्या लवकरात लवकर कशा बऱ्या होतील ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा फक्त. आणि सगळ्यांना आनंद होत असतो. मग सगळे एकमेकांशी थट्टा मस्करी करून गप्पा गोष्टी करू लागतात. इकडे मात्र प्रियाचा धूर धूर निघत असतो, तिचा संताप होत असतो, सगळेजण हिचंच कौतुक करताय म्हणून. मग पूर्ण आजी तिला म्हणते खरंच तूच तिची जबाबदारी घे, हवं नको सगळं काही तूच बघ हां आता. मग आजीला सायली हाताला धरून बसवते आणि कल्पनाही मात्र तिचं कौतुक करायला विसरत नाही. खरंच तुझ्यामुळे आमची प्रतिमा आम्हाला परत मिळाली, असं म्हणत तिचं कौतुक करत तीही तिला मिठी मारू लागते आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. आजी मग खाली बसतात. इकडे सायली आता विचारू लागते आता मी ना स्वयंपाकाला लागते, सगळेजण उपाशी आहे मला माहिती आहे, आता मी सगळ्यांसाठी पिठलं भाकरीच करते, एकदम छान बेत आहे माझा हा आज, मी खूप आनंदी आहे, मी आज पिठलं भाकरी करणार, असं आजीला ती विचारू लागते. करू ना. प्रिया लगेच मध्येच बोलते माझी आई इतक्या वर्षांनी परत आली आणि तू काय खाऊ घालतेस तिला पिठलं आणि भाकरी. असं बोलल्यानंतर सगळेजण प्रियाकडे पाहू लागतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, ही अशी काय बोलते, फाड बोलू लागते ती. इतक्या वर्षांनी माझी आई आली, गोडधोड करायचं सोडून हिला आज सुचतंय पिठलं भाकरी. माझी आई कितीतरी वर्षांपासून काही खाल्लं आहे काय नाही माहीत नाही आणि तिला असा पाहुणचार करणारे आहे तू. मग लगेच सायली म्हणते असा अर्थ काढू नको त्या गोष्टीचा, खरं तर माहेरवाशीण जेव्हा घरी येते तेव्हा गौरायांना आपण पिठलं आणि भाकरीचंच नैवेद्य देतो आणि ही माहेरवाशीण कितीतरी वर्षांनी माहेरी परत आली आहे, तिलाही आपण ह्याच गोडधोडनी आपलं स्वागत करायला हवं, ती या घराची लक्ष्मी आहे ना. असं म्हटल्यानंतर आजीला मात्र सायलीचं फार कौतुक वाटतं आणि तिचे आचार विचार ऐकून रविराज आणि आजी यांना सगळ्यांना तिचं कौतुक वाटतं. तिच्या शब्दांना ते भारावून जातात. आजी लगेचच तिला म्हणते खरंच तू किती मोजका आणि योग्य बोलली, खरंच तू ना आज पिठलं आणि भाकरीच कर, आम्ही सगळेजण चवेने खाऊ दे. मग सायली लगेचच म्हणते आता मी लगेच स्वयंपाकाला लागते, सगळ्यांनी जेवण करायचं, सगळ्यांनी आनंदी आता मनात विचार ठेवायचा. इकडे नागराजला संताप होत असतो, यांचा फॅमिली ड्रामा केव्हर सहन करावा लागेल, आता मी निघायलाच हवं, मला असं झालं आहे मी कधी जातो आणि त्या महिपतचा गळा घोटतोय, त्यांनी तर माझा विश्वासघातच केला आहे, माझा इतका संताप होत आहे, ही जिवंत कशी, त्याला जाबच विचारतो जाऊन. मग तो दादाला म्हणतो दादा मी निघतो घरी जायला आणि सुमनला इथेच राहू द्या तुमच्यासोबत आणि पोलीस स्टेशनलाही जायला हवं पुढची अपडेट घ्यायला. अर्जुन लगेच म्हणतो पोलीस स्टेशनला काय झालं आहे. सगळेजण घाबरून जातात. रविराज सांगतात आमच्या घरी चोरी झाली दागिने आणि पैशांची, पण तुम्ही कोणी घाबरू नका, हे खूप मोठी स्टोरी आहे, तुम्हाला सगळ्यांना मी नंतर सांगेल, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मग सगळेजण घाबरलेले असतात, चोरी पण नक्की कशाची काय काय गेलं आहे. पण रविराज पुन्हा सांगतात अजिबात काळजी करू नका, कोणीच त्या विषयावर आता बोलूही नका, आता मी तुम्हाला नंतर सगळं काही डिटेलमध्ये सांगाल, एवढं घाबरण्यासारखं काही नाही आणि थोडेफार पैसे आणि दागिने गेले तेच फक्त भेटतील की नाही पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवली आहे. सुमन मात्र आनंदी होते, मी ना एक काम करते पुढे जाते आणि रविराजही म्हणतो हो तू ना पुढे जाऊन ह्या घराची जी लक्ष्मी येणार आहे तिचं स्वागत करण्याची छान तयारी कर बरं. रविराजला
हे बोलताना ऐकल्यानंतर आजी त्याच्यावर फार संतापते. माझ्या लेकीला आम्ही कुठेही पाठवणार नाही आणि तुमच्याकडे तर अजिबातच नाही. एवढ्या रात्री अजिबात नाही पाठवणार. तुम्हाला आठवतो ना तो दिवस जेव्हा मी तुम्हाला सांगत होते रात्र खूप झाली आहे, जाऊ नका, पाऊसही चालू आहे, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि त्या रात्री तुम्ही प्रतिमाला माझ्या घेऊन गेले आणि काय झालं आजपर्यंत आपण ते क्षण भोगत आहोत. तुम्ही त्या दिवशी असाच हट्ट केला होता, आम्ही नाही राहू शकत, आम्ही जातो, आम्ही नंतर परत येऊच, काळजी घेऊ. आणि प्रतिमा मला शेवटचं सांगून गेली ते आई काळजी करू नको, मी लवकर परत येईल. पण तिने परत यायला 22 वर्ष लावली आणि आजही तुम्ही तेच पुन्हा बोलत आहात. माझ्या प्रतिमाला घेऊन जायची भाषा तर अजिबात करायची नाही. तुमच्यासोबत एवढ्या रात्री मी माझ्या प्रतिमाला अजिबात पाठवणार नाही. इतक्या वर्षांनी माझी मुलगी मिळाली, माझं मन अजून भरलेलं सुद्धा नाही, लगेच तिला घेऊन जायची भाषा करताय तुम्ही. कोणीही कुठे जायचं नाही माझ्या मुलीला घेऊन, असं म्हणत आजी चिडू लागते. कल्पना म्हणते, एक सांगू का, आता झालं गेलं ते विसरून जा आणि तुम्ही कोणीही आजची रात्र इथून जायचा विचारही करू नका. सगळ्यांनी इथंच राहा आणि घरी कोणीच जायचं नाही. इथे जेवण वगैरे करू, आजची रात्र आपण सगळेजण एकत्रच घालवू. रविराज मात्र हा नाही असंच करत असतो. आणि तन्वी सांगते, बाबा प्लीज आपण इथे राहूया ना आजच्या दिवस. पूर्ण आजी बघा ना, तिचं मन होत नाही आहे आपल्याला सगळ्यांना जाऊ द्यायचं, तिचं आपण ऐकायला हवं ना. आज आपण सगळेजण इथेच राहूया. मग नागराजही त्याच्या दादाला समजावून सांगतो, दादा मी सगळं बघतो, पुढे जाऊन घराची काळजीही मी घेतो, पोलीस स्टेशनलाही जातो आणि तुम्ही सगळेजण इथे थांबा. सुमन तूही थांब दादा आणि त्यांच्यासोबत, मी घरी एकटाच जातो, कोणीही काळजी करू नका, असं म्हणत नागराज तिथून जायला निघतो. आणि सायलीही म्हणते, आता मी स्वयंपाकाला लागते, सगळ्यांना खूप भूक लागलेली असेल, आनंदाने तर पोट भरलंच आहे पण त्याच्यासाठी अन्नही खावंच लागतं ना, असं म्हणत ती स्वयंपाकाला लागते. इकडे महिपतचा संताप झालाय. पैसे आता जमा करावं लागेल, उद्या हप्ता द्यायचा आहे त्या शेट्टीला आणि हप्त्याला पैसे जमा करण्यासाठी तो त्याच्या माणसांना फोन करतो. इतके मोठे बगदाड पडले, आता मी ते बुजवू कसे. तितक्यात धावत पळत नागराज येतो आणि महिपतची गच्चीच पकडतो. त्याच्याकडे इतका रागाने तो पाहतो, बोलतो, काही केला त्याची गच्ची तो सोडायलाच तयार नाही. त्याची कॉलर पकडल्यानंतर नागराज संतापून बोलत असतो, तू माझा विश्वासघात केला, तुझ्यामुळे माझ्यावर इतकं मोठं संकट आलं आहे. आणि साक्षीमध्ये पडते, काका काय झालं आहे, सोडा, असं भांडून नाही चालणार, काय झाले शांततेत सांगा, तुम्ही चिडू नका, चिडून काही प्रश्न सुटतात का. नागराज मात्र चिडून संतापून बोलतो, तुझ्या बापामुळेच हे दिवस पाहायला मिळतात. तुझ्या बापाला मी पैसे दिले, मोठी सुपारी दिली, त्याच्यामुळे तुझा बाप इतका मोठा श्रीमंत झाला, त्याला मी तारलं ह्या जगामध्ये, नाही तर त्याचा कधीच जीव गेला असता आणि आज त्याच्यामुळे माझ्यावर इतकं मोठं संकट आलं आहे आणि हे सगळ्या गोष्टीचा जबाबदार फक्त तुझा बापच. या मैपतने माझ्यावर खूप मोठं संकट आणलं आहे. मैपत साक्षीला नेमकं काय झालं तेच समजेना. शेवटी तो सांगू लागतो, ती प्रतिमा जिवंत आहे, त्या सायलीला ती अलिबागला सापडली आणि ती तिला घेऊन आली. तेव्हा मैपत म्हणतो, माझ्या हाताने मी तिला मारलं, असं कसं शक्य आहे, ती जगणं शक्यच नाही. मग हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का त्या दोघांना बसतो. ती जिवंत आहे, ती सुभेदारांच्या घरात, सायली त्या बाईला घेऊन घरी आली, ती प्रतिमाच आहे, तिचा अर्धा चेहरा जळलेला आहे, पण कसं शक्य आहे ती जिवंत राहणं, असं मैपत ओरडत असतो. नागराज म्हणतो, मला माहीत नाही, तू मला बोलला होता मी तू तिला मारलं, मग ती जिवंत कशी. साक्षी लगेच म्हणते, म्हणजे तिच्याच लेकीने तिची आई शोधून घरीही आणली. हो हे खरं आहे असं नागराज सांगतो. पण त्या नशीब आपलं, त्या दोघींना त्यांची एकमेकांची ओळखच माहिती नाही. खरंच किती मोठं संकट आलं आहे याची आता त्यांना जाणीव होऊ लागली. ती जिवंत आहे म्हटल्यानंतर ती आपल्या सगळ्यांची सगळी भूतकाळातली सगळी रेकॉर्ड बाहेर काढू शकते. आता काय करायचं म्हणून नागराजला मैपत विचारू लागतो. आता दोघांनाही काही सुचेना. साक्षी म्हणते, दोघांनी शांतता घ्या, भांडू नका एकमेकांशी, आता भांडून उपाय निघणार नाही, आता आपल्याला डोक्यावर बर्फ ठेवायला हवं, असं मैपत म्हणतो. शांत डोक्याने विचार करू, पुढचं काय करायचं ते बघू, आत्ता भांडण करण्यात अर्थच नाही, असं सांगत मैपत नागराजला शांत करतो आणि दोघंही एकमेकांशी चर्चा करण्यासाठी बसतात. आपण एकमेकांची साथ सोडायला नको या क्षणाला, असंही समजावून सांगतो. इकडे स्वयंपाक मात्र तयार झालेला असतो. सगळेजण खूप आनंदी असतात. आपली प्रतिमा परत आली आणि लगेचच सायली सगळ्यांना हाक मारते की चला जेवण तयार आहे, जेवायला सगळ्यांनी इकडे या बरं, असं म्हणत असते. आणि ती लगेच एक सांगते की मी ना प्रतिमा त्यांना इथे जेवायला घेऊन येते, म्हणजे सगळ्यांसोबत जेवलं की त्यांना बरं वाटेल ना.
असं बोलू लागते. मग रविराज म्हणतो, हो तुला जे योग्य वाटेल कर, तू आहे म्हटलं आम्हाला काही टेन्शन नाही, असं कौतुक तो सायलीचं करू लागतो. इकडे मात्र तन्वीचा संताप जळफळाट होत असतो, धूर धूर. लगेच ती म्हणते, नको आपण आईला इकडे आणायला, आईला त्रास होईल ना, असं बोलत ती लगेच तिच्याकडं बाजू वळवण्याचा प्रयत्न करू लागते. ती सगळ्यांना पाहिलं की घाबरून जाते. घाबरल्यावर मग ते आपल्याशी नीट बोलतही नाही. आणि सगळ्यांसोबत ती किती घाबरली होती मग अशी पाहिलं ना, जेवायला ना मी तिला रूममध्येच देऊ का. आणि लगेच अस्मिताई म्हणते, हो ना, ती इथे आल्यावर बिथरून जाते, मलाही तेच योग्य वाटतं, तिला रूममध्ये जेवायला द्यायला हवं. असं म्हटल्यानंतर मग सगळेजण म्हणतात, ठीक आहे तिला रूममध्ये जेवण द्या, आपण सगळेजण इथे जेवूया. आणि सायली ताट बनवून घेऊन जात असते. लगेच प्रियाच्या पोटात गोळा येतो. प्रिया लगेच म्हणते, माझ्या आईला ना मीच माझ्या हाताने जेवायला देईन, असं म्हणत ती लगेच सायलीकडे जाते आणि तिला म्हणते, दे ते ताट माझ्याकडे, मी माझ्या आईला माझ्या हाताने स्वतः भरवेल. सायली म्हणते, ठीक आहे, आता मुलीला आईला भरवायचं आहे म्हटलं मी कशाला तुमच्या दोघींमध्ये येईन. मग ताट घेऊन हिसकवूनच नेते जवळजवळ. लगेच ती प्रतिमाकडे जाते. इकडे मात्र आता दोघंजणं गप्पा मारत बसतात, काय करायचं. महिपतला नागराज विचारू लागतो, इतका वेळ झाला काहीच उपाय निघत नाही आहे, काय करायला हवं. तू बघता बघता 2 बाटल्या दारू पिला सारे, पण मार्ग तर काहीच काढलेला नाही, बोलत तर एक शब्द नाही, नुसतं माझ्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहत आहे. महिपत म्हणतो, मी डोकं शांत करत आहे, माझं डोकं शांत झालं तेव्हाच ते चालेल ना, असं तो बोलत असतो. आणि नागराजला तितक्यात फोन येतो. आता त्याला विचार पडतो, फोन घेऊ की नको, उचलू की नको. तो फोन असतो पोलिसांचा. मग तो फोन उचलतो, बाजूला जातो आणि फोन उचलायचा काय बोलायचं त्याला प्रश्न पडलेला असतो. टेन्शनही आलेलं असतं. बहुतेक यांना माझे फिंगरप्रिंट मॅच झाले हे कळलं असेल का. मग तो फोन उचलतो, पोलिसांना विचारतो, काय झालं आहे. पोलीस सांगतात, तुमच्या भावाचा फोन लागत नाही, उचलत नाही. तेव्हा तो सांगतो, दादा सध्या खूप टेन्शनमध्ये आहे, त्याला आज तुम्ही फोनच करू नका, तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तो माझ्याशी डिस्कस करू शकतात. आणि पोलीस तिकडनं सांगू लागतात की मग काय काय झाले काय काय नाही. तेव्हा तो सांगतो, तुम्ही ना आता टेन्शन घेऊ नका, दागिने ना सापडले आमच्याच घरात, दुसऱ्या हाताने दुसरीकडे ठेवले गेले होते, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही. आणि दादाशी आता ह्या विषयावरती तुम्ही बोलू नका, मी दादाला सगळं सांगतो आणि तुम्ही दादाला फोन पण 2-4 दिवस करू नका, असंही नागराज त्यांना पटवत असतो. आणि तो ज्या दागिन्यांबद्दल बोलत आहे ते दागिने आता महिपतच्या घरातून चोरी गेले आणि याला दागिने सापडले. आता हाही पकडला गेला, महिपत यालाही सोडत नाही. आता इकडे तन्वी तिच्या आईला जेवायला घेऊन जाते. तिची आई लपलेली असते एका खांबामागे, घाबरलेलीच असते. ती कुणालाही पाहिले की घाबरून बिथरून जाते. तिच्याकडे तन्वी प्रेमाने, आई आई मी तुला जेवायला आणले, मी तुला भरवेल ना, इकडे ये ना, असं म्हणू लागते, बोलू लागते. पण ती फार घाबरलेली असते. ती जवळ आली की लगेच प्रतिमा दुसरीकडे पाहते, जवळजवळ येत असली की लगेच प्रतिमा दुसरीकडे पळते. त्यांची अशीच पळापळ चालू असते रूममध्ये. तन्वी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, आई मी तुझी मुलगी आहे, माझ्याकडे बघ ना, मी तुला जेवायला आणलं आहे, माझ्या हातून जेवण कर, तुला बरं वाटेल. आणि प्रतिमा घाबरलेली असते, तिला नको नको असं खुणवत असते, तू दूर हो, लांब हो, असंही सांगत असते. तन्वीचा संताप होत असतो, जिवंत तर आहेच आहे, वरतून इथे आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला आले, ॲटिट्यूड तिचा, मी तिला जेवायला देते आणि ती नको नको म्हणते, असं म्हणत तिला ती जबरदस्ती तिच्या तोंडात कोंबू लागते. आणि जोरजोरात तिला म्हणते, खाती का नाही, खा खा खा. आणि तितक्यात तिथे सायली पोचते. सायली तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ढकलते. ही कुठली पद्धत ग, तुला ना अजिबात मॅनर्स नाही आहे. एखाद्या व्यक्तीला जर काही सुचत नाही, कळत नाही, तर त्याच्यावर अशी जबरदस्ती करायची असते का. त्यांची परिस्थिती तुला आता दिसते ना कशी आहे, त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवं. आणि तू काय करत आहे, जबरदस्ती त्यांच्या तोंडात कोंबत आहे. अशी सांभाळणार आहे तू तुझ्या आईला, असं सांभाळ करशील. आणि मग ती तिच्या प्रतिमाला आत्याला सांगते, आत्या माझ्याकडे बघा, मी आहे ना इथे तुमच्यासोबत, घाबरू नका. आणि ना तुम्ही एकांतात बसूच नका, माझ्यासोबत चला, सगळ्यांसोबत जेवला की तुम्हाला बरे वाटेल, गप्पा ऐका, सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा, असं सांगत ती आत्याला म्हणते, माझ्यासोबत चला. मग प्रियाच्या हातातलं ताट आता सायली हिसकावून घेते आणि तुला अजिबात मॅनर्स नाही, आईचं सांभाळ करायची तुझी लायकीच नाही, असं म्हणत तिच्या जाऊन ताट घेते. आणि ती प्रतिमा आत्याला घेऊन सगळ्यांसोबत जेवायला घेऊन येते. आणि ती आलेली पाहून रविराज लगेच तिची खुर्ची देतो तिला बसायला आणि तू इथे बस असंही सांगतो. प्रतिमा घाबरलेली असते, ती ऐकत नसते, बसायला तयार नसते. पण सायली समजून सांगते, तिला खुर्चीवर बसायला सांगते. अर्जुन तिचं ताट तिच्यासमोर ठेवतो आणि सगळ्यांना आता उत्सुकता आहे की प्रतिमा आत्या बसली की जेवण करेल सगळ्यांसोबत. सगळ्यांना आनंदही होत असतो, इतक्या वर्षांनी प्रतिमा आली आणि ती आता जेवायला बसत आहे.
सगळेजण तिच्याकडेच पाहत असतात, पण प्रतिमा नकार देत असते जेवायला. नाही, मला नाही जेवायचं, मी नाही जेवणार असं सगळ्यांना सांगत असते. सगळेजण तिला सांगत असतात जेव जेव म्हणून, पण ती तयारच नसते. ती ताटाकडे पाहत असते, सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, ती जेवायला नकार देत असते. अर्जुन मग सायलीला खुणवतो की तू त्यांच्याशी बोल, तुझं ऐकतात ते, मग तू त्यांना सांग जेवायला घ्यायला. मग प्रतिमा आत्याला सायली म्हणत असते आत्या जेवा ना, पण ती नकारच देत असते. आणि तिची लेक आजीची लेक जेवत नाही म्हटलं आजीला वाईट वाटत असतं. आजी ही बघत असते का ही कधी खाते म्हणून, पण सगळ्यांना नकार देत असते. सायली मात्र प्रेमाने प्रतिमा आत्याला घास भरवायला घास घेते आणि माझ्यावर विश्वास ठेवा, सगळेजण तुमचीच माणसं आहे, तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि सगळ्यांना घाबरू नका, तुम्ही सगळ्यांसोबत, तुम्ही जेवले की सगळेजण मग जेवतील. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. आता आपल्याला असंही पाहायला मिळतं की घाबरलेली प्रतिमा झोपायलाच तयार नसते. तिला झोपवण्यासाठी सायली तिच्याकडे जाते, तिचं डोकं मांडीवर ठेवते आणि तिला गप्पा मारता मारता समजवत असते आणि अंगाई गीत गात गात त्यांना झोपवते. सगळेजण ही गोष्ट लांबूनच पाहत असतात. पुढे जे काय होईल पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.